गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. गुरुचरण. आपण मूर्तीला नमस्कार करताना आपले मस्तक त्या मूर्तीच्या चरणांवर ठेवत असतो. ही प्रथा अनादी काळापासून चालत आलेली आहे. आपल्याकडे पादुकांना चरणांचे प्रतीक मानले जाऊ लागल्याने पादुकांची ही पूजा करण्याची प्रथा आहे. पादुका या भक्ताला मार्ग दाखवणारी, पुढे नेणारी मार्गदर्शक पावले असतात. पादुकांची पूजा श्रेष्ठ मानल्यानेच श्री क्षेत्र गाणगापूरला व श्री नृसिंहवाडीला भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुकांची पूजा केली जाते. रामायणाच्या काळात प्रभू श्रीराम वनवासात 14 वर्ष गेले असताना राजा भरताने त्यांच्या पादुकांची नित्य पूजा करून अयोध्येचे राज्य सांभाळले होते हे आपणास ठाऊकच आहे. तेव्हा चरण, पादुका, पावले यांचे महत्त्व तुम्ही समजून घ्या. आजही पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणांवर मस्तक ठेवण्याची पद्धत आपण पाहतोच. भगवंताच्या सगुण स्वरूपाची पूजा म्हणून मूर्तीची आपण जशी पूजा करतो तशीच काही ठिकाणी भगवंताचा मुखवटा हा सगुण स्वरूप घेताना मानला जातो. त्याची तेथे पूजा केली जाते. आळंदीला तुम्ही श्री ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेताना तेथे समाधीवर त्यांचा मुखवटा ठेवलेला पाहिला असेल. असा मुखवटा त्या स्वरूपाच्या बाबतीत फार भक्तिपूर्वक अंतःकरण ठेवून कारागिर्याने करायचा असतो. तेव्हाच त्या स्वरूपाचे भाव त्या मुखवट्यात उतरले जातात. नाहीतर मूळ देवता स्वरूप व मुखवट्याचं स्वरूप यांच्यात फरक जाणवतो. आपल्या आश्रमात भगवंताची पावले प्रकटलेली आहेत. ती सुद्धा भगवंताचे प्रतीक असल्यानेच आपल्या आश्रमाला श्री क्षेत्राचे स्वरूप आले आहे. शृंगेरीचे पीठाधिपती श्री अभिनव भारती शंकराचार्य जेव्हा प्रथम आले तेव्हा ते या भगवंतांच्या पावलाचे दर्शन घेऊन खूप प्रभावित झाले. त्याचप्रमाणे आपल्या आश्रमात पूजेमध्ये ज्या चांदीच्या पादुका आहेत त्या आपण खास बनवून घेतलेल्या आहेत. त्या पादुकांच्या आतमध्ये श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुकांवरील कवच ठेवलेले आहे व त्या पादुका गाणगापूरच्या पादुकांना स्पर्श करून आणलेल्या आहेत. तेव्हा येथील भगवंताच्या पावलांचे व पादुकांचे महत्त्व तुमच्या लक्षात आलेच असेल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी आपल्या पुरुष भक्तांना चरणस्पर्श देतच असतो आणि स्त्रियांना पादुकांवर मस्तक ठेवण्यास परवानगी देत असतो. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.